मंडळी, आज लहान मुलांच्या पाळणा घरात येणार आहेत एक आजोबा. बघूया तिथे काय धमाल घडतीये. इकडे आपण ना चिमणी उड कावळा उड खेळूया. चिमणी उडाली, कावळा उडाला, गरुड उडाला, गौरव मोरे उडाला. तू हरला. आम्ही तुला फसवलं. कसं काय? अरे गौरव मोरे उडतो, मी ऐकलंय. तो हास्य येते त्या जीवावर उडतो. चल काय पण बोलतोस. तुम्ही ना नेहमी मला असंच चिडवता आणि असंच फोटो करता. मी ना तुमच्या सोबत खेळणार. शांत होणार नको ना, दांगडो करू रे, नका कल्ला करू. नीट हळू शिवाली, हळू बाबा. खाली ठेवतो नागो बाई. बाबा हळू. बाबा शिवाली हळू बेटा. सावकाश सावकाश. शिवाली 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 शिवाली. शिवाली मस्ती करायची नाही हा. आणि बाबा, ओ बाबा, तुम्ही सुद्धा चांगल्या आजोबांसारखं राहायचं. हा. हे असं सारखं आयुष्यभर कच खाल्ले ना, म्हणून असं झालंय तुमचं ते. असे कोणाचे बाबा असतात का? नसतात की नाही मला सांगा. शिवाली, मस्ती करायची नाही हा बेटा. नमस्कार नमस्कार नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. आपले आहे बाबा ओळख, रोज नाही का भेटतो, त्यांना नमस्कार करा. नमस्कार. हे शिवाली, हे टकलू कोण आहेत? दत्तो, मोठ्या माणसांबद्दल असं बोलायचं नाही बेटा. दत्तूला वाईट वाटलं, दत्तू पाया पडतो. अरे 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 बेटा, हे उठ मला, उठ. आई ग, किती ग तो गोड, किती ग ते मऊ. दत्तू असं नाही करायचं बेटा. असं नाही करायचं. दत्तूला वाईट वाटलं, दत्तू पाया पडतो. अरे नको, अरे नाही बेटा, सारखं. अरे बापरे, खूपच संस्कारी आहे. ये इकडे येऊन बस बेटा, तिकडे जा. नाही, मी काय नेहमी शिवाली इकडे येते. आज मी माझ्या बाबांना आणलेला आहे. असं का? काय, मला जरा 2 तास महत्वाचं काम आहे, एक फंक्शन आहे, जाऊन यायचंय. आणि आमची ही पण आहे, ती पण जरा बाहेर गेलेली आहे. तर बाबा इकडे जरा 2 तास थांबले तर चालतील ना? म्हणजे शिवाली काय हरकत नाही. 2 तासांनी आली की मग हिला घेऊन जाईल. चालेल. बाबा या, मी तुम्हाला बसवतो. या आजोबा, या. नका, आरामात. बाबा असं करू नका. या. सगळे दचकतात तिने. मग बरं ठीक आहे, मग तुम्ही या, मी येतो 2 तासांनी. तेवढं जरा आज एवढी हेल्प करा. चला. आपण डोकेमॉन खेळूयात. नाही, आपण ना फायटिंग भुशुम. काय आहे शामराव, काय आजकालची पोरं कसले गेम खेळतात, काय डोकेमॉन काय आणि फायटिंग. तुम्हाला सांगतो शामराव, आमच्या वेळेस ना गेम असायचे. तुम्हाला सांगतो, आमच्या वेळेस ना असे भातुकलीचा खेळ खेळायचो आम्ही. बरोबर आहे आजोबा, पण आता काय हे मॉडर्न पोर आहेत, त्यांना असे महागडे खेळणे लागतात. नाही, पण आपण पोरांना सवय लावायला पाहिजे ना. आपण त्यांना आवड लावून द्यायला पाहिजे. मुलांना, तुम्ही भातुकलीचा खेळ खेळणार का? भातुकली म्हणजे बावला बावलींचा खेळ. म्हणजे अगं डॉली ग. हा, चला मग आता इकडे असे घ्या, हे दोन्ही बावल्या इथे असं घ्या तुम्ही. इथे घ्या, आरामात. आणि आता आपण ठरवून घेतो. तर आता हे 2 बावली, हा बावला, ही बावली. आता आपण यांचं दोघांचं लग्न लावायचं.
अगं रे गुच्चू पडा ना. बस बस बसून घे तू. चला बस, आता लग्न हे चालू कर. हात कशाला तर आता हा मुलगा ही मुलगी आता या दोघांचं आपण लग्न लावायचंय. तुम्ही 3 जण मुलीकडचे आम्ही 3 जण मुलाकडचे. ठीक आहे चला लग्न करायचं आता. पण हे लग्न होणार नाही. हे लग्न मोडला. अरे नवऱ्या मुलीला तुम्ही फ्रॉक वर आणलात लग्नासाठी. अजिबात चालणार नाही. चालेल कसं अजिबात चालणार नाही. अरे आपलं खानदान कुठलं आहे त्याची परंपरा काय आहे हे बघा. नवऱ्या मुलीला साडी पाहिजे. साडी चांगली पैठणी. साडी नको. साडी तर आपली मम्मी कुठे घालते साडी. ती तर ड्रेस घालते ना. त्याच तर दुःख आहे ग. तुझा बाप आहे ना तिच्या ताठाखालचा मांजर झालेला आहे. बायकोचा बैल झालेला आहे तो. नाही भातुकली मध्ये तरी का होईना शालू पाहिजे. शालू एकदम पैठणी घेऊन या. बायकोची एखादी साडी घेऊन या तुम्ही. हा बायको साडी. मग अरे आमची परंपरा आहे. खानदान केवढा मोठा आहे आमचं. तुला सांगतो मुलांनो लक्षात ठेव लग्नात की नाही पेहरावाबद्दल आपण एकदम काटेकोर असणं गरजेचं आहे. आणि ही साडी आहे बा शालूनी. अरे बापरे एवढं मोठी साडी आणली. आता काय अख्खा मंडप बांधवलेला नाही, तेच म्हणत होतो एक मी. काम करूया कातर आहे का रे कातर. आणतो कातर कशासाठी. थांबा. कात्री कशासाठी. इकडे धर साडी. आजोबा ऐका ना. एक मिनिट, बघा तर तुम्ही आधी काय करतो ते. काय करताय तुम्ही. असं धर आजोबा. अरे बापरे. आजोबा अरे काय केलं तुम्ही. अरे माझ्या बायकोची साडी होती ती. आता ती माझ्या चकने दुबर करून टाकली. वाट लावून टाकली. अरे तुम्हाला माहित नाही हा जर नवरा मुलगा जर चिडला ना तर तो तर तुमचं जगणं तिबार करून टाकेल. हे नवऱ्या मुलीला साडी नाही सौगपोरी. अरे वा 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 असं कसं साडी हात चालव पटपट. ओके चला आता आपण यांचं लग्न लावायचं. रेडी नहीं ये शादी नहीं हो सकती. अरे लग्नासाठी अंतरपाठ कुठे. आजोबा कशाला काही बाई गोष्टी सुचवताय त्यांना. तुला माहित नाही आमचं घराणं केवढं मोठं आहे. अरे केवढी परंपरा आहे घराण्याची. अरे बावला बावलीचे लग्न आहे ना ते. घाबरू नका. इकडे बस ये इकडे बाळा. आरामात. मला ना एका गोष्टीचे बोलता कमाल वाटते बापा. बरं हे बाळ इतका वेळ झाला हू का चू करून नाही राहिला. एवढा चांगलं चालू इथे त्याचं काही नाही झोपलेलं आहे आरामात. असू दे तुम्ही त्याला काहीतरी दिलं असेल. आता लग्न करायचंय. अंतरपाठ आणायचं. अंतरपाठ कुठे आहे. ती साडी देऊ. साडी अशी थोतरीत देऊ तुझ्या. साडी अंतरपाठ म्हणून वापरणार आहेस. पांढरं कापड पाहिजे. पांढरं शुभ्र. आजोबा आता पांढरं कापड कुठून आणायचे. नाहीये पांढरं कापड. थांबा नाहीये. मी काहीतरी जुगाड करतो. आजोबा काही करू नका ना तुम्ही. ऐका ना. एक मिनिट थांबा. काय करते आजोबा. एक मिनिट. नाही एक मिनिट पांढरं. हा एक मिनिट. अरे आजोबा अरे नका ना. अरे तुमचे वय नाही. काय करताय तुम्ही आजोबा. पांढरं कापड मिळालं तुम्हाला माहित नाही. माझा शर्ट काय फाडला तुम्ही. आमच्या खानदानाची परंपरा माहित नाही तुम्हाला. अरे तुमच्या परंपरेच्या नादात माझी बोंबी दिसते ना इथे. लग्नात काय पुरुषांची बोंबी दाखवायची परंपरा आहे का तुमची. हिरा बोंबलीत मला काय करायचंय. अंतरपाठ धरा का पोरींनो. हा चला अंतरपाठ जरा. आता लग्न सुरू करूया. बरं का. बरं मंगलाष्टका कोण म्हणणार आहे. तुम्ही. मीच म्हणू का. सगळी काम मला सांगता बाबा. बरं ऐका. हा चला. विशाखा समीर खांडेकर नम्रता अरुण पेडी श्याम राजपूत गौऱ्या वनिता ओमकार मोरे रसिका आणि शिवाली. दत्तू बने चेतना आणि पृथ्वी येतो अदन मदन. प्राजक्त
दत्ताच्या हातात शोची दोरी सई आणि प्रसादोक शुभमंगल सावधान थांबा आता काय झालं आजोबा हे शादी नाही हो सकती अरे नवऱ्या मुलीने हुंडा कुठे दिलाय अजून होंडा काय आहे आजोबा? म्हणजे दाग नाही आजोबा 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 इकडे या इकडे इकडे परत तुम्हाला इकडे यावं लागेल. परत तिकडे नाही 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 तुम्ही इकडे या इकडे या आजोबा 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 अरे आजोबा आजोबा अरे काय करताय तुम्ही अरे ती लहान निरागस मुलं आहेत ना ती त्यांच्या मनात कशाला तुमच्या कुप्रथा भरवताय तुम्ही हुंडा घेणं आणि देणं काय देणं गुन्हा आहे बरं का हा हे आपलं ते बावला बावलींचं लग्न म्हणून आपलं जरा आत्ता बावला बावलीचं लग्न सुचत आहे का तुम्हाला एवढा वेळ तुम्ही बोंबलतोय तेव्हा काही नाही बावला असो काही असो हुंडा घ्यायचा नाही पोरांनो हुंडा घेणं म्हणजे स्वतःला जनावरासारखं बाजारात विकणं आहे हा आणि आपण माणसं आहे का जनावर आहे बघा बघा ती पोरं किती हुशार आहेत ही जी आहे ना लहान गोड माणसं आहेत त्यांच्या तुमच्यासारखे लोक आहेत ना बुरसटलेले लोक ते असं काही बाई भरवतात आणि हळूहळू त्यांच्यात पशु पेरतात आणि मग समाजाला कीड लागून जाते कळलं का? म्हणजे मी जरा आपलं गंमत म्हणून करत अरे काय गमती तुमच्यासारख्या लोकांनी अख्खा समाज बिघडवून टाकला ना आता या नवीन पिढीला काहीतरी समाज घडवू द्या बुवा शामराव मला माफ करा तुम्ही माझे डोळे उघडले ओव्हर ऍक्टिंग करू नका अजिबात ओव्हर ऍक्टिंग करू नका माझे आजोबा आहेत मग ओव्हर ऍक्टिंग करणारच ना. अरे ते जाऊ द्या पण आता हुंडा बिंडा नाही लेगे लगा शादी वा 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 मज्जा आली. सई काय म्हणशील? मला या मंचाची खासियत अशी वाटते की कन्व्हिक्शनच एवढं आहे प्रत्येकाचं की लहान मूल तर तुम्ही लहान मूल दिसायला लागता 3ऱ्या 4थ्या सेकंदाला. दत्तू तुला दाढी असून सुद्धा तू लहान मुलगा दिसतोस. म्हणजे हे अशक्य आहे अनकलनीय आहे पण हे घडतंय डोळ्यासमोर घडतंय आणि याचा खूप आनंद आहे. पॅडीदा काय करायचं तुझं यार? असं वाटत होतं की तू तसाच आहेस बेरिंग घेतलं असं वाटतच नव्हतं. अफाट आहेस तू अफाट आउटस्टँडिंग. श्यामदादा फारच भारी. तुमच्या तोंडून काही शेवटची काही महत्त्वाची वाक्य खूप इम्पॉर्टंट वाक्य खूप कन्व्हिन्सिंग आणि खूप छान आली. त्यांनी खूप मजा आली. एक सिल्वर लायनिंग आलं परफॉर्मन्सला. आम्ही रुळलो आम्ही गेलो खरंच पाळणा घरात. मज्जा. धन्यवाद. मंडळी प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला आपण खेळ असं म्हणतो आणि खेळात कधी काय होईल काही सांगता येत नाही. नाटकाचा असाच बेभरवशाचा खेळ खेळायला तुमच्या समोर येतात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. ताई पण मला नक्की जमेल ना? नाही 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 जमल ना तुला. एवढं काय कठीण नाही अरे एकदम सोपं आहे. हे बघ काय आहे शेवटची एंट्री घ्यायची हा गदा युद्ध होणार मग तू मारणार बस एवढंच आहे. आणि प्रभाकर मोरे सर आहेत ना ते सगळं सांभाळून घेतील. त्याचं तर टेन्शन आलं ना सर. म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं सीन आहे ना हा. आणि मोरे सरांसारख्या एवढ्या मोठ्या माणसासोबत एवढ्या मोठ्या कलाकारासोबत काम करायचं म्हणजे जरा टेन्शन आलंय. ताई माझं काही चुकलं तर त्यांचं नाव खराब होणार नाही ना? नाही 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 असं काय होत नाही रे होत नाही. तू कर बिंदास कर. आपण एक काम करूया. काय रे? आपण त्या गौरव सरांची वाट बघूया का? नाही म्हणजे त्यांचा रोल मी कसा करणार ना ते येऊन करतील ना त्यांचा रोल. अरे तो गेला पळून गेला. नाटकाच्या इंटरवल मध्ये सेल्फी काढायला आलेल्या बाई बरोबर पळून जाणारा जगाचा पहिला नट असेल ना तो. त्याच्यामुळेच तर वांदे झालेत सगळे लोक येऊन बसलीये 1.5 तास झाला. आता पुढचं नाटक सुरू करायचंय तू तयार राहा. हे बघ दत्तू तू जर काही नाटक आता निभावून नेलं ना
तर चालू नाटकात इंटरव्हल मध्ये रिप्लेसमेंट करणारा पहिला नट म्हणून इतिहासात नाव छापलं जाईल तुझं. बघ तू कशाला बिंदास करा, घाबरू नको. येत दे दनात. करतो. आले काय सर येणार होते. आले 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 सर आले. तू रेडी आहेस ना सर? थोडी रेडी आहेस ना तू? थोडी भीती वाटते सर मला. अरे कशाला घाबरतोस, मी आहे ना वसाड्या. नाही सर, पण एवढी वर्ष विंगेतून तुमचं काम बघतोय आणि आता तुम्हाला मारामारी करायची तुमच्यासोबत, थोडं टेन्शन आले सर. तुला पहिलं डोक्यातनं काढून टाक, मी सिनियर वगैरे आहे म्हणून. हा बिंदास गदा उचलायची, वार करायचा. तसा मी चप्पल आहे ना, मी बरोबर बघ तू काय करतो तो. काय टेन्शन घेऊ नका, काळजी करू नको. मला जमेल ना? अरे जमाला काय हाय. अरे तसाही मी तुझ्या समोर असताना तुझ्याकडे लक्ष जाणार आहे काही लोकांचा? नाही. कसा उगाच बोलतो. अरे बघ गदा युद्ध सुरू झाला. हा बघ अशी गदा हातात असेल, हा मी असं करेन, असं की तू डाव्या मांडीवर गदा मारायची. असं केलं की उजव्या मांडीवर गदा मारायची. तसा मी चप्पल आहे ना, हा मी बरोबर वाचवीन चप्पल आहे ते. काही जमतलाच, काळजी करू नको. फक्त युद्ध खरं वाटलं पाहिजे. काय समजलास? आणि लक्षात आलं? जमेल ना मला? अरे जमायला काय आहे. तू रेडी आहेस ना? हाय हाय बिंदास. हा सुरू करूया. सुरू करूया. हा शालू नाट्य संस्था सादर करीत आहे 2 अंकी नाटक. प्रभाकर मोरे लिखित दिग्दर्शित मुजरा कोणाचा, अर्थात पारसमणीचा प्लाटोनिक छंद. अंक दुसरा आणि शेवटचा. राजपुत्र सूर्यचूड आज आमच्या या सोनेरी राज्यात काळोखी छाया साठलेली आहे. आमचं हे सिंहासन आता थरथरू लागलेलं आहे. बाहेरून येणारा आक्रोश आम्हाला सांगत आहे की आता आमचं सगळं सैन्य गेलेलं आहे, आम्ही हरलेलो आहोत. त्यामुळं दुष्ट राजा कधी पण इकडं येईल, आपल्या साम्राज्यावर तो आक्रमण करेल. त्यामुळं आता सगळं तुझ्या हातात आहे. टेन्शन घेऊ नका आई साहेब. चिंता करू नका आई साहेब, असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? तेच ते. जोपर्यंत आमच्या ह्याच्यात जोर आहे, जोपर्यंत आमच्या मनगटात जोर आहे, असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? होय. तोपर्यंत तुम्हाला कोणी टच पण करू शकत नाही आई साहेब. स्पर्शही करू शकत नाही. होय. राणी रचना देवी, आम्ही तुमच्या राजाचं मुंडकं सीमेवर टांगून आलो आहोत. आता या सिंहासनावर तुम्ही बसणार नाही, तुम्ही आमच्या मांडीवर बसणार. सर तुम्हाला कसं मारू सर? अरे मार बसाडे, काय बघतो? मार सर, बरोबर ना, तुम्ही मोठे अरे सर. मार. शाबास. सांग त्याला. राजपुत्र बघतोस काय? कर गदा प्रहार. पडदा टाका. बस. मंडळी, काही तांत्रिक अडचणीमुळे 2 मिनिटं प्रयोग स्थगित करण्यात येत आहे. पुढच्या 2च मिनिटात पुढचा प्रयोग सुरू करण्यात येईल. क्षमस्व. हे मेल्या. अरे सगळं फोडून टाकलं सर माझा. काय झालंय तुला? सर काय झालं? काय झालं? सगळा चेचला इकडे रे. काय शिल्लक ठेवलंच नाही. सॉरी सर, ते अरे झालं असेल. असा करतोय सगळ्या प्रेक्षकांच्या नजरेत ना, तुझं काही डोळे फुटले. असं ठरलं होतं ना आपलं वसाड्या. आणि हे तू काय म्हणतोय मी?
हा अगं ह्याला सांग समजव तो तू तुला प्रोत्साहन देतेस. सर मला वाटलं तुम्ही तिकडे झोपून ऍडिशन टाकला म्हणून मी पण माझा ऍडिशन मारला. 300 प्रयोगानंतर कुठं पण ऍडिशन घेशील. अगं 300 प्रयोगापर्यंत तू अर्ध नाटक गिल्लंयस. त्याची एकांकिका केलीस तू. आग लागली तुझ्या तोंडाला ती ऍडिशन घेते. आयशीच्या भावाची ऍडिशन घे. म्हणजे काय मेल्या तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही. वाट लावलीस काय झालंय काय तुला. सॉरी सर मी ते खूप घाबरलो होतो सर. ते तू असा घाबरलाय. हो सर. घाबरल्यावर लोकांचा हा फोडतोस. घाबरू नको घाबरू नको. आपण एक काम करूया. तर असं असं आहे ना तर सगळं बदलूया. नाही तर काही शिल्लक राहील असं मला वाटत नाही. नाटकाची गोष्ट काय आहे मी 3दा आहे का ना ही गदा आहे ना चुकवतो. तुम्ही काय उभं करता बाई नाटक चालू आहे ना वसाड्यानं. चालू आहे ना. हा मी हे करतो बरोबर चुकवतो. मग मी तुला 3ऱ्यांदा मारतो. मग तू मरतोस. मारायचंय तुला मारायचंय मला नाही मारायचंय. कळलं ना तुला. मला मारू नको. आपण बघ कसं करायचं बघ. बाय ग गादा पण उचलत नाही आहे. बघ हा बघ हा बघ 1 2 3 खाली झुकव. मग मी तुला मारीन. आय 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 हा काय केलास. मेलो. काय तर मेलो मेलो. तुझा बापूस तरी असा मेला होता काय. हा ए बाबा टेपऱ्या एक काम कर. कसं करणार आहेस तू. आय 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 बॅकग्राऊंड जरा लावून द्या. मग ह्याच्या एक्सप्रेशन दिसायचे नाही फालतू तुझ्या. लक्षात येते तुझ्या काय करायचं लक्षात येत आहे. बाबा अय माझ्या दादा अरे काय करायला आहे तू. काही नाही हे ते लोक बॉम्ब लायले तिकडं. ते लय हानतीन पळू पळू हानतीन आपल्याला. लवकर लवकर नाटक सुरू कर. हा पडदा उघडा. ते अनाउन्समेंट काय ती घ्या करतो. चांगलं कर चांगलं कर. मुजरा कोणाचा अर्थात पारसपणीचा प्लॅटोनिक छंद छंद छंद. राणी रत्नादेवी तुझ्या राजाचं मुंडकं आम्ही जंगलात ठेवून आलो आहोत. आता हा सिंहासन तुमच्यासाठी नाही तुमची जागा आमच्या मांडीवर आहे. काहीतरी बोल. अगं वाचव मला वाचव. अरे पकडा कोणीतरी. अरे पकडा. अरे पडदा टाका पडदा टाका. त्याच्या तोंडावर पाणी मारा. रसिक प्रेक्षक हो काही तांत्रिक अडचणी 2 मिनिटं प्रयोग स्थगित ठेवण्यात आलेला आहे. आता पुढच्या 2 मिनिटात जगलो वाचलो तर प्रयोग होईल. हे वसाडे अरे तुला काय हक्कल आहे. हा जर काय तू हातात ना फिरवतोयस ना त्याचा एरिया वगैरे सगळं डॅमेज झालंय रे. काही शिल्लक ठेवलं नाही. अरे काय होतं काय तुला. सॉरी सर ते मला काय होतं काय कळत नाही. म्युझिक चालू झालं ना की असं अंगात काहीतरी संचारतं. मुंजीक वाजवू नको. आज मुंजीक शिवाय प्रयोग करूया. लोक घेतील समजून. इकडं एकच झालाय हा शिल्लक आहे तेवढं राहून दे रे बाबा. चल सुरू करूया. सादर करीत आहोत. हा इथं सच मरू दे. राणी रसना देवी तुझ्या आईशीचा खो तुझ्या
तुझ्या राजाचा मुंडका गाय गे तिकडं जंगलात लटकवून ठेवलेला हाय. आता सिंहासनावर नाही ह्याच्या गाय कशाला राहायला शकता जा तिकडे. अरे तुमच्या मायची कटकट हाणली तुमच्या. अरे काय करायला लागले तुम्ही? अरे काहून नाटक बंद करायला लागले? अरे काय झालं याला? पाणी मारा त्या तोंडावर, पाणी मारा त्याच्या. तो पारब्या कुठे आहे? कुठे त्याला आणा तिकडं. ए पारब्या इकडी, इकडी. अरे काय करायला लागलाय तू? इकडी 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 लवकर इकडी. अरे बाप. अरे नको. अरे ते लोक पिसाळलेत, ते जाळून टाकतील आपल्याला. तर मरू दे, जाळू दे त्यांना. माझं बघ काय झालं इथं. बाबू अरे मायची कटकट आणली. केवढं सुचलंय ते, केवढं टेपरलंय. पण ट्रॅक्टर मी काय म्हणतो, अहो युद्धामध्ये हा एवढाच शत्रू आहे काय? अख्खाच्या अख्खा शत्रू असतो ना हो. हा धरून चेसला नाही हो. मुकुल तोंड्या कधी नाही मिळत गपकन गिळ असं झालं. एवढी काय ऍक्टिंग करायला लागला. नाटक करा, नाटक नाही तो मला मारून टाकील. अरे मी तुला मारून टाकी. नाटक आधीच लॉस मध्ये चाललंय. हे लोक लय बेकार आहेत. पळू पळू हाणतील ते आपल्याला. आपल्या अंगावर कपडे ठेवणार नाहीत. मग ह्यानं काय केलं नाही वेगळा माझा. तू काय करायला चिचकुळ बेंबिया. नका हो, राजा आहे मी राजा. नाटक कर, नाटक कर. माझ्यासाठी नाटक कर. घे घे अनाउन्समेंट घे. नको रे. अरे घे लवकर. सादर करीत आहोत. काय होता सादर करीत आहोत शालू नाट्य संस्था. लवकर घे. सुजला कुणाचा. काय आहे नाडी काय झालं आहे? सुजला कुणाचा नाही, मुजरा कुणाचा आहे ना ते. काय करायला लागलाय? डोक्यावर पडलं का हे? हो आता सुजला काय नाही मुजरा काय एकच आहे ना. नीट करा, नीट करा. माझ्यासाठी नीट करा. यांडाला आलाय प्रयोग, यांडाला आहे. नीट कर. मुजरा कुणाचा बाकी हाय तसंच आहे. सुरू करा. राणी 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 आता मरू दे. तुझा नवरा मांडीवर ये. ही हा ही हा ही हा 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 ही हा. आता गादा घे, गादा घे. एकदम सुजलाम सुफलाम परफॉर्मन्स होता. बॅग ऑन, ये बात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लई भारी. बघूया हा सर असे काय म्हणतात, स्पेशली प्लॅटॉनिक.